गावागावात वाद वाढले या विषयावर आपण भाष्य करणार आहोत। ते कुणामुळे वाढले, कसे वाढले, एक जात दुसऱ्या जातीविरोधात का बोलत आहे, खरंच बोलत आहे का, या सगळ्या प्रश्नांचा उहापोह आपल्याला करायचा। काल भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली। तत्पूर्वी ज्यावेळेस भुजबळांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यावेळेस जरांगे पाटलांसमोर मीडियानं विचारलं की हे नेमकं काय आहे किंवा कशा याच्याबद्दल काय म्हणायचं आहे। तर त्यांनी सांगितलं की अजित पवार जातीवाद पोसवतात, जातीवादी माणसं पोसतात असं त्या ठिकाणी जरांगे पाटलांनी म्हटलं। आणि भुजबळांनी 10 वाजता शपथ घेतली आणि 1:30 वाजता पत्रकार परिषद घेतली। या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की मराठा समाज मोठा आहे, मराठा समाजाचं सर्वात जास्त नुकसान हे जरांगेमुळे झालेलं आहे, म्हणजे हा त्यांनी वापरलेला शब्द आहे। आणि त्यांनी ज्या खेळ्या केल्या त्यामुळं मराठा समाजाचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, गावागावात वाद वाढलेले आहेत असं या ठिकाणी भुजबळांनी म्हटलं। आता आपण दोन्ही नेत्यांची स्टेटमेंट ऐकली, आता आपण दोन्हीच्या पार्श्वभूमी पाहण्याचा प्रयत्न करू आणि तुलनात्मकदृष्ट्या कोण काय बोलतंय असं आपण पुढं चालत जाऊ। तर सगळ्यात महत्त्वाचं इथं एक आहे की मंत्रिमंडळामध्ये सामूहिक जबाबदारीचं तत्व आहे। मुख्यमंत्रीसुद्धा एक मंत्री असतो आणि कुठलाही कॅबिनेट मंत्री हा त्याच्या खात्याचा निर्णय घ्यायला स्वतंत्र असतो। कुठल्याही एका मंत्र्यानं केलेली चूक ही सर्व राज्य सरकारची चूक असं समजलं जातं, परंतु दुर्दैवाची बाब आहे की नामदार भुजबळ साहेब 10 वाजता शपथ घेतात आणि त्या शपथेमध्ये असं म्हणतात मी कुणाविषयी ममत्वभाव किंवा कुणाविषयी अकस बाळगणार नाही, आणि 1:30 वाजताच्या प्रेसमध्ये असं म्हणतात, लगेच जरांगे पाटलावर एकेरी टीका करतात का, हा अकस नाही का। बरं ठीक आहे, हे स्टेटमेंट आपण सोडून देऊ, थोडंसं आपल्याला मागं जावं लागेल आणि दोघांचीही आपल्याला पार्श्वभूमी पाहावं लागेल। छगन भुजबळ 77 वर्षाचा योद्धा, अगदी जवळपास 50 वर्ष सार्वजनिक जीवनामध्ये गेलेले, त्यांनी मुंबई महानगरपालिकेचं महापौरपद, आंतरराष्ट्रीय महापौर परिषदेचं अध्यक्षपद, मुंबई महापालिका ही जगातली सगळ्यात श्रीमंत महापालिका आहे त्याचं अध्यक्षपद भूषवलं आणि महापौर परिषद जगाची जी आहे त्याचं अध्यक्षपद भूषवलं। अगदी मुंबईच्या फुटपाथवर भाजी विकणारा हा चेहरा आज कोट्यावधीचा मालक आहे। आणि आणखी एक स्पष्ट, म्हणजे पुढं जाण्याच्या अगोदर आणखी एक मुद्दा स्पष्ट करायचा आहे की मराठा समाजाचे नेते, जे श्रीमंत नेते आहेत, कारखानदार असतील, संस्थाचालक असतील, राजकारणी असतील, त्यांना गरीब मराठ्याविषयी किती आस्था आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। कारण आस्था असती तर मराठा समाजाचे प्रश्न केव्हा सुटले असते, तर त्याने स्वतःला वेगळंच समजलेलं आहे, हे पहिल्यांदा तुम्ही समजून घ्या। पुढं आपण जाऊ। जरांगे पाटील कोण आहेत? जरांगे पाटील फाटक्या घरातील सामान्य माणूस, परंतु मॅनेज न होणारा माणूस। मराठा समाजामध्ये नेते भरपूर आहेत, कोणी कोणाला मानायला तयार नाही, परंतु जरांगे पाटलाला का मानतात? कारण त्यांचा त्याग, त्यांचं समर्पण आणि त्यांची समाजाप्रती असलेली निष्ठा। अंतरवाली सराटीमध्ये अख्ख्या मंत्रिमंडळ आलं, परंतु कधीही त्यांना गर्व झाला नाही, उलट त्यांनी समाजाची बाजू त्या ठिकाणी लावून धरली आणि तेही जाहीर मीडियासमोर। जे काय बोलायचे ते मायबाप सरकारसमोर। काही मंत्र्यांनी कानात बोलण्याचा प्रयत्न केला, विशेषतः गिरीश महाजन आणि रावसाहेब दानवे पाटील, तर त्यांनी स्पष्ट सांगितलं जे काय बोलायचे ते समोर बोला। तर अशा प्रकारचा हा सामान्य घरचा माणूस, ज्याच्याकडं 2 एकर जमीन आहे आणि उदरनिर्वाहासाठी त्यांनी स्वतःचं गाव सोडलेलं आहे, कारण त्यांचं गाव हे अतिशय म्हणजे दुष्काळ प्रणव एरियामध्ये मोडलं जातं। भगवानगडाच्या पायथ्याशीच आणि नारायणगडाच्या पायथ्याशीच त्यांचं गाव या ठिकाणी आहे, त्यामुळं तो पट्टा हा डोंगराळ पट्टा आहे आणि त्यांनी उदरनिर्वाहासाठी सोडलेला आहे। दुसऱ्या बाजूला हे भुजबळ साहेब। बरं, आता प्रश्न काय आहे? जरांगे पाटलांनी कधीही कुठल्या जातीचं विरोधात नाव घेतलं नाही, ना धनगरांचं नाव घेतलं, उलट त्यांनी धनगर समाजाला ST मध्ये आरक्षण मिळावं ही कायम भूमिका घेतली। चौंडीला त्या मेळाव्याला त्यांनी संबोधित केलं
वेळोवेळी ते सांगतात की फडणवीस साहेब म्हणत होते की पहिल्या बैठकीमध्ये पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ, ते कधी देत आहे? हे धनगर समाजाविषयीचं जरांगे पाटलाचं मत आहे. त्यांनी कधीही माळी जातीचं नाव घेतलं नाही, कधी वंजारी जातीचं नाव घेतलं नाही, कधी बंजारा जातीचं नाव घेतलं नाही, म्हणजे टीका केली नाही हे म्हणायचं. त्यांनी कुठल्याही जातीवर, मायक्रो ओबीसीवर कधीही टीका केली नाही. जे नेते आहेत त्यांना सोडलेलं नाही, हेही तितकंच प्रकर्षानं नमूद करावं लागेल. ते कुठल्याही जाती धर्माचे असो. अगदी शरद पवारांना सुद्धा त्यांनी सोडलं नाही. त्यांच्यावर तो आता कोणी काय बोलायचं, कोणी कशी उचलून टाळायला लावायचं, हा ज्याचा त्याचा प्रश्न या ठिकाणी आहे. दुसऱ्या बाजूला भुजबळ सांगतात मी ओबीसीचा नेता आहे, मी ओबीसीचा मसीहा आहे, असं अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांचं असतं. तर ठीक आहे, राज्यभा म्हणजे भुजबळांना ओबीसीमध्ये मानणारा मोठा वर्ग आहे, परंतु भुजबळ कधीही ओबीसीचे नेते नव्हते. जरांगे पाटलाच्या विरोधात त्यांनी ज्या 8-10 एल्गार सभा घेतला तेवढ्याच वेळी इतर जातीचे नेते सोबत होते त्यांच्या. इतर वेळेस कुठलाही ते कधीही यापूर्वी ओबीसीच्या कुठल्याही व्यासपीठावर, नेत्या जातीच्या संघटनेच्या व्यासपीठावर कधीही गेलेले नाहीत. कधीही कुठली मागणी त्यांनी ती लावून धरलेली नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्पष्टीकरण आहे ते त्या ठिकाणी ते ओबीसीचे नव्हते. ते मुस्लिम विरोधी कसे होते तर त्यांनी शिवसेनेमध्ये त्या तत्कालीन स्वरूपामध्ये काम केले. त्यावेळेस शिवसेनेची भूमिकाच ही मुस्लिम विरोधी होती. तर त्यांची भाषणं तुम्ही काढून पाहिली तर लक्षात येईल की ती भुजबळ कशा प्रकारे मुस्लिम विरोधी भूमिका घेत होते. त्यांची भूमिका कायम दलित विरोधी राहिलेली आहे. ती कशी राहिलेली आहे तुम्हाला एकच उदाहरण देतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या रिडल्स इन हिंदुइझम या पुस्तकावरून एक वाद निर्माण झाला होता. आणि या रिडल्स इन हिंदुइझम या वादावरून त्या ठिकाणी एक प्रचंड अशा प्रकारचा एक मोठा मोर्चा हा मुंबईमध्ये निघाला. हा मोर्चा हुतात्मा चौकामध्ये आला. या मोर्चाला जवळपास 10 लाख दलित बांधव त्या ठिकाणी उपस्थित होते. आणि त्यावेळेस भुजबळ साहेब महापौर होते मुंबईचे. त्यांनी दुसऱ्या दिवशी तिथं जाऊन गोमूत्रानं तो चौक धुवून काढला, म्हणजे पवित्र केला. यावरून तुम्ही बघा भुजबळ साहेबाची प्रतिमा काय आहे. म्हणजे ते कधी ओबीसीचे नव्हते. त्यांची कायम त्यावेळेस मुस्लिम विरोधी भूमिका आहे. तुम्ही भाषणं काढून पहा शिवसेनेत असतानाची त्यांची. त्यानंतर तिसरं सांगितलं आपण त्यांची दलित विरोधी भूमिका कशी आहे. तुम्हाला फक्त एकच उदाहरण त्या ठिकाणी सांगितलं. त्यानंतर त्यांनी मराठा समाजाला कायम विरोध केला आहे. मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे. ते छाती ठोकून सांगतात की माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे आणि मी पहिल्यांदा हात वर केला. हे जरी म्हणत असले तर प्रत्यक्षात बाजू वेगळी आहे. तुम्हाला फक्त एकच उदाहरण सांगतो. त्यांनी जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या विरोधात एल्गार परिषदा घेतल्या आणि सांगलीला एक एल्गार परिषद झाली. या एल्गार परिषदेमध्ये, सांगलीच्या एल्गार परिषदेमध्ये प्रकाश अण्णा शेंडगे यांनी असं सांगितलं की आम्ही आतापर्यंत लपवून ठेवत होतो. ते आतापर्यंत लपवून ठेवत होतो ते सत्य तुम्हाला आम्ही सांगतो. आणि त्यांनी सांगितलं तिथं 50% वरचं जे आरक्षण फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दिलं होतं त्याला जे चॅलेंज झालं होतं त्यात कमलाकर दराडे नावाचा याचिकाकर्ता होता. भुजबळ साहेब तिथंच आहेत, त्यांच्या समोरचा किस्सा आहे. आणि असंही चर्चा आहे की समता परिषदेनं या याचिकेला सुप्रीम कोर्टामध्ये पैसा पुरवल्याची चर्चा त्या ठिकाणी सर्वत्र होताना दिसते. तर कमलाकर दराडे त्या ठिकाणी आहे आणि तिथं सांगतात की आमचे 2 वाघ, म्हणजे याचिकाकर्ता कमलाकर दराडे आहे, दुसरे 2 वाघ आहेत. एक तो धुळे पाटील आहे आणि दुसरा आहे मंगेश ससाणे, जो आता एकदा आंतरवाली सराठीमध्ये येऊन त्या ठिकाणी जरांगे पाटलाच्या उपोषणाला विरोध म्हणून त्या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे. तर तो वकील आणि हा वकील यांचा सत्कार त्या ठिकाणी केला. कशासाठी तर त्यांचं म्हणणं आम्ही मराठा आरक्षणाचं पेकाट सर्वोच्च न्यायालयात मोडलं. म्हणजे भुजबळांचा पाठिंबा 50%च्या वरच्या आरक्षणाला सुद्धा नाही. हे पहिल्यांदा फक्त ते बोलतात, वरवरचं बोलतात. प्रत्यक्षात मात्र त्यांची कृती ही अत्यंत वेगळ्या स्वरूपाची या ठिकाणी आहे. आणि ज्या सरकारचे मंत्री आहेत त्या सरकारच्या विरोधात बोलतात होते. बरं पहा, मराठा समाजाच्या विरोधात ते काय बोलतात. अहमदनगरच्या सभेमध्ये ते असं सांगतात, एक नाभिक बांधवाला, तिथल्या नाभिक बांधवांना आवाहन करतात. तिथल्या म्हणजे ज्या गावामध्ये एका नाभिक बांधवांनी पोस्ट टाकलेली आहे
ओबीसीच्या आरक्षणाच्या समर्थात, त्यात मराठा बांधवांनी त्याला त्या ठिकाणी जाब विचारलेला आहे आणि ही गोष्ट त्यांच्या कानावर गेली. त्यांनी स्पष्ट जाहीर सभेत आवाहन केलं. मी तिथल्या नाभिक बांधवांना आवाहन करतो की तुम्ही त्यांचे केस कापू नका. कोणाचे? तुम्ही मराठा समाजाचे केस कापू नका. बरं, ते एवढ्यावरच बोलले नाही, भादरू द्या त्यांना आपापसात. हे भुजबळांचं स्टेटमेंट तुम्हाला जातीवादी वाटतं का वाटत नाही, यावर आपण जरूर प्रतिक्रिया या ठिकाणी केली पाहिजे. आणि बरं, ते एवढ्यावर थांबत नाहीत. ते त्या ठिकाणी एक उदाहरण कायम देत असतात की कशा प्रकारचं ओबीसीवर अन्याय होतो आहे, किती दहशत आहे, किती दादागिरी आहे. ते म्हणतात, का रे महाराष्ट्र तुमच्या 7/12 लिहून दिला आहे काय साहेब? आमचा बोर्ड फाडला, असं लोक त्यांनी सांगितलं. ज्यावेळेस अंबडला एल्गार परिषद होती त्यावेळेस कोणीतरी बोर्ड फाडला असेल, तो वाऱ्यानं फाटला असेल, कोणी जाणून बुजूनही फाटला असेल, तर त्यावर ॲक्शन घेतली पाहिजे कायद्यानं. काय ते जे काय असेल ते झालं. तर भुजबळ साहेब स्टेजवर अंबडच्या काय म्हणतात, तुमचे हात कुठं गेले? पहा, मंत्री बोलतोय हा, तुमचे हात कुठं गेले? जशास तसं उत्तर द्यावे लागेल, करेंगे या मरेंगे. कुणाची भाषा ही? स्वतः सन्माननीय भुजबळ साहेबांची. आणि त्यांनी अशा वेगवेगळ्या स्वरूपामध्ये, म्हणजे एक उदाहरण, एका ग्रामपंचायतीच्या वादावरून, नगर जिल्ह्यातच एक गाव आहे, त्या गावात नाभिक समाजाचा आणि मराठा समाजाच्या एका बांधवाचं भांडण झालं. नाभिक समाजातील एक बांधव, मराठा समाजातील एक बांधव. त्यांचं म्हणणं असं की त्याचं घर जाळलं. तर आमचं म्हणणं असं होतं की त्या व्यक्तीला जेल झाला पाहिजे, शिक्षा झाली पाहिजे, त्या दुमत असण्याचं कारण नाही. पण भुजबळ साहेब तो मुद्दा सगळ्या एल्गार परिषदेमध्ये फिरवतात. मराठे किती माजुरडे आहेत, अशा प्रकारचं वक्तव्य या निमित्तानं आलेलं आहे. त्या सगळ्यात मराठा समाज माजुरडा एका घटनेवर. मग एखाद्या माळी समाजाच्या बांधवानं बांध कोरला म्हणजे सगळी माळी वाईट आहेत खाऊ. एखाद्या धनगर समाजाच्या बांधवानं आणि मराठा समाजाचं शेजारी घर आहे, त्याचं काही कुठं 2 फुटाचा त्यांचा प्रॉब्लेम आला, तर मग सगळे धनगर वाईट आहेत का, सगळे मराठा वाईट आहेत का? प्रत्येक जाती धर्मामध्ये वाईट लोक आहेत. मराठा समाजामध्ये सुद्धा काही वाईट लोक आहेत. प्रत्येक जातीत चांगले लोक आहेत, तसे प्रत्येक जातीत वाईट लोक असतात. परंतु तुम्ही पराचा कावळा का केला, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. सन्माननीय भुजबळ साहेबांच्या व्यासपीठावरून कोयत्याची भाषा करण्यात आली. सन्माननीय भुजबळ साहेबांच्या व्यासपीठावरून महाराष्ट्र जाळण्याची भाषा करण्यात आली. इतकंच नाही तर हातपाय कापण्याची भाषा करण्यात आली. मग यावरून जातीवाद होत असेल तर ही कोणाची चूक आहे? म्हणजे साध्या गोष्टी आहेत हो. जर तुम्ही जाणून बुजून काही गोष्टी करत असाल, काही गोष्टी करायला लावत असाल, तर मग मात्र हे गंभीर आणि अतिशय चुकीचं आहे. ते सांगतात की मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही, त्यात आमची काय चूक आहे? मराठा समाजाच्या विरोधामध्ये नसामध्ये, म्हणजे ज्या राज्य मागासवर्गीय आयोगाच्या सदस्याच्या शरीरामध्ये नसामध्ये मराठा द्वेष आहे, असे लोक जर राज्य मागासवर्ग आयोगावर असतील तर मराठा समाजाला न्याय काय कसा मिळणार? लक्ष्मण हाके नावाचा कमी वयात एका मंत्र्याच्या आशीर्वादानं आयोगाचा मेंबर झालेला आहे. तो काय बोलतोय आज आपण पाहता. असे सदस्य असतील तर कसे नाही मिळेल? हरिनिरके बिचारा वारलेल्या माणसाबद्दल बोलू नये. प्रचंड मराठावर द्वेषी माणूस. इतकंच नाही, आणखी एक रावसाहेब कसबे, तो तर म्हणतो मी मराठा आरक्षणाला असा खोटा ठोकला की अजून निघत नाही. म्हणजे हा खोटा ठोकण्याची भाषा करतो, हे चालतं. इतकंच नाही तर संजीव सोनवणे हे पुण्याच्या चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात प्राध्यापक होते. पुणे विद्यापीठामध्ये प्रकुलगुरू होते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू आहेत आणि हे सुद्धा आयोगाचे सदस्य होते. बबनराव तायवाडे, पहा आपण काय त्यांची भाषा कशी आहे का? म्हणजे असे जर लोक असतील तर कसा नाही मिळणार? आणि तुम्ही पुन्हा सांगताय की यांनी जातीवाद वाढवला. अहो, जरांगे पाटलांनी 14 ऑक्टोबर 2023ला जी अंतरवालीमध्ये मराठा समाजाची महासभा घेतली, या सभेला जवळपास 500 एकरचा एरिया लागला, ग्राउंड पार्किंग वेगवेगळ्या गावामध्ये. स्वतः दलित बांधवांनी, स्वतः धनगर बांधवांनी, स्वतः
ओबीसी बांधवांनी पिकं वाया गेली, त्यांची पिकं स्वतः काढून घेतली आणि जमीन दिली. बरं, इतक्यावर प्रश्न नाही. अनेकांनी पाण्याचे स्टॉल लावले, अनेकांनी नाश्त्याचे स्टॉल लावले, ज्यांना जसं शक्य आहे. कोणी, फक्त मराठा बांधवांनी नाही, दलितांनी सुद्धा लावले, धनगरांनी सुद्धा लावले, वंजारी बांधवांनी सुद्धा लावले. पाथर्डी तालुक्यात ज्यावेळेस जरांगे पाटील अंतरवाली सराड मुंबई जात होते, पाथर्डी तालुक्यात वंजारी बांधवांनी मोठ्या प्रमाणावर स्वागताचे फ्लेक्स लावले, फुलांचा वर्षाव केला. जरांगे पाटलाच्या एका सभेमध्ये त्या ठिकाणी 3 टन फुलांचा हार त्या ठिकाणी माळी बांधवांनी घातला. मग कुठं जातीवाद आला? त्यांनी कधी कुठल्या जातीला विरोध केलाच नाही. आणि आरक्षण मागणं विरोध असेल, मराठा समाजाला आरक्षण मागणं विरोध असेल, तर ते कसा होऊ शकतो? ज्यावेळेस त्या ठिकाणी धनगर समाजाने आरक्षण मागितलं त्यावेळेस जातीवाद झाला का? नाही झाला. माळी समाजानं आरक्षण मागितलं त्यावेळेस जातीवाद झाला का? नाही झाला. तेली समाजानं आरक्षण मागितलं त्यावेळेस जातीवाद झाला का? नाही झाला. म्हणजे वेगवेगळ्या सगळ्या समाज घटकांनी आरक्षण मागितलं त्यावेळेस जातीवाद होत नाही. मग फक्त एकट्या मराठा समाजाने आरक्षण मागितलं तर जातीवाद कसा होतो, याचं प्रत्युत्तर द्यावं. त्या लक्ष्मण हाकेला सोलापूर जिल्ह्यातील सांगोल्यातून तिथून आणून हे मुंडे कंपनी वडीगोद्रीच्या पुलाखाली आमरण उपोषणाला बसवतात. म्हणजे जरांगे पाटलाच्या उपोषणाच्या प्रवेशद्वारावर तिथूनच जायला यायला रस्ता असतो. एका उपोषणाच्या वेळेस प्रचंड असा पाऊस पडला आणि रस्ता तिथं बॅरिकेड्सला नाडून टाकला. तर अक्षरशः त्यांना भेटायला जाणाऱ्या मराठा बांधवाच्या 300-400 गाड्या JCBच्या सहाय्यानं त्या ठिकाणी रोडवर उचलून आणाव्या लागल्या, ढकलाव्या लागल्या, चिखलातून जावं. कशासाठी हा तास? ती अंतरवाली सराटी काय तालुका मुख्यालय, जिल्हा मुख्यालय, विभाग मुख्यालय, राज्याची राजधानी आहे का? मग तिथं येऊन आमरण उपोषण का? मुंबईला करा, पुण्याला करा, छत्रपती संभाजीनगरला करा, त्या ठिकाणी जालन्याला करा, अंबडला करा. अंतरवालीत काय आहे त्या? म्हणजे हा जाणून बुजून द्वेष कुणी करायला लावला, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे स्वतः म्हणायचे की मराठा समाजाला ओबीसी आरक्षण दिलं पाहिजे. त्यांची भाषण आहे, तुम्ही काढून पहा. फक्त त्यांचं एकच म्हणणं होतं की त्यांना राजकीय आरक्षण देऊ नये. आणि कधी मागितलंय मराठा समाजाने राजकीय आरक्षण? साधा सरळ प्रश्न आहे. हे काही लोक छातीच्या म्हणजे बेंबीच्या देठापासून त्या ठिकाणी ओरडून सांगतात की मराठा जे कोणतं ओबीसीला, मायक्रो ओबीसीला एखादा सुतार, एखादा लोहार त्या ठिकाणी नगरसेवक होणार होता, सरपंच होणार होता, तो होणार नाही. अहो, ही कधीही भावना मराठा समाजाने व्यक्त केली नाही. मराठा समाजाचं वाटोळं जर कशामुळे झालं असेल तर राजकारणामुळे झालेलं आहे. आणि त्यामुळं प्रचंड वीट मराठा समाजाला आलेला आहे. एखाद्या गावातला ग्रामपंचायतचा पॅनल एक व्यक्ती टाकतो, तो दुसऱ्याला खात सुटते, तो दुसरा पॅनल टाकतो. हा 2 एकर विकतो, तो 3 एकर विकतो. अगदी ओबीसीला जागा असेल तरी तो 1 एकर 2 एकर विकतोच. एसीला जागा असेल तरी हा युक्त करायचा पॅनल, याची प्रतिष्ठा आहे. अशा पायी अनेकांच्या जमिनी गेलेल्या आहेत. अनेक तुम्हाला शेकडो उदाहरणं देता येतील. तर याचा प्रचंड वीट आलेला आहे. कुणी मागितलं आरक्षण हे तुम्हाला? परंतु सन्माननीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचं सुद्धा ही भूमिका आहे की राजकीय आरक्षण देऊ नका, सामाजिक आणि शैक्षणिक म्हणजे मागास या समाजाला त्या ठिकाणी नोकरीतलं आणि शिक्षणातलं ओबीसीचं आरक्षण मिळालं पाहिजे, ही मुंडे साहेबांची भूमिका होती. तुम्ही सारखं मुंडे साहेबाचं नाव घेता, मग त्याचं अनुकरण का करत नाही? तुम्ही महात्मा फुलेंचं नाव घेता, फुले कधी वाचले का? फुलेंनी शेतकऱ्याच्या आसूडमध्ये स्पष्ट सांगितलंय, माळी, मराठा आणि धनगर हे बांधव आहे. हे त्यांनी सांगितलं. एक बागायती शेती करायचा, एक त्या ठिकाणी शेळ्या मेंढ्या त्या ठिकाणी घेऊन जायचा आणि एक कोरडवाहू शेती करायचं. तुम्ही फुले वाचा, फार गरज आहे. म्हणजे सोयीचा फुले घ्यायचे. अहो, त्या महान क्रांतिकारकांना जातीच्या चौकटीत बांधण्याचं पाप जर फक्त जातीच्या नावावर तयार होणारे नेते, ते कोणी असो, अगदी मराठा समाजाचे असो, ते अत्यंत दुर्दैवी बाब आहे ना. त्यामुळं त्या ठिकाणी या महापुरुषाला जातीच्या भिंतीमध्ये बांधू नका. एवढंच नाही तर ते काय करतात, या ठिकाणी इतर ज्या योजना आहेत त्या मराठा समाजाला फार मिळालं, फार मोठा आहे. अहो, मराठा समाज मोठा आहे. 10-20% लोक श्रीमंत आहेत, कारखानदार आहेत, संस्थाचालक आहेत, राजकारणी आहेत, मंत्री आहेत,
भरपूर मुख्यमंत्री झाले, पण सामान्य मराठा समाजाचा प्रश्न सुटलेला नाही. 80% मराठा प्रचंड हालाखीचं जीवन जगतोय. तो सामाजिक आणि शैक्षणिक मागास आहे, ठरलेला आहे. आणि हे काय करतात, काही योजना सांगतात. हे म्हणतात मराठा समाजाला सारथी आहे, त्याला 172 कोटी दिली. अहो, सारथी फक्त मराठा समाजाला नाही दी, मराठा कुणबी त्यात आहे, कुणबी मराठा त्यात आहे, कुणबी त्यात आहे. तुम्ही सांगता की 7 ते 8% कुणबी ओबीसी आरक्षणात, मग ते 7 ते 8% इकडे बी आले ना, काय मराठा समाजाला मिळणार आहे त्यात? पण आणखी पुढे तुम्ही सांगता की मराठा समाजाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्या ठिकाणी मिळालं आणि 70,000 लाभार्थ्यांना 5,160 कोटी रुपये मिळाले. कुठं सांगितलं त्यांनी? 17 नोव्हेंबर 2023ला अंबडच्या ओबीसी एल्गार परिषद. सन्माननीय साहेब, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे सगळ्या खुल्या घटकासाठी होतं आहे. त्यामध्ये ब्राह्मण आले, मारवाडी आले, जैन आले, मराठा आले, मुस्लिममधले ओपन आले, सगळे आले. मग तुम्ही सगळ्याच्या गोष्टी मराठा समाजाच्या माती मारता का? पुढं साहेब असं म्हणतात की छत्रपती राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्तीसाठी 17 लाख विद्यार्थ्यांना 9,262 कोटी रुपये देण्यात आले. कोणाला? ते मराठा समाजाला मिळाले असं त्यांना म्हणायचं. सन्माननीय साहेब, शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना ही कुणासाठी आहे? सर्वच खुल्या घटकासाठी आहे. त्यात ब्राह्मण समाजाचा विद्यार्थी अर्ज करू शकतो, मारवाडी करू शकतो, जैन करू शकतो, गुजराती करू शकतो, महाराष्ट्रात रहिवासी असलेला कोणीही करू शकतो. अगदी SCचा विद्यार्थीसुद्धा यात करू शकतो. कोणता? ज्याच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे पण व्हॅलिडिटी झाली नाही. प्रोफेशनल कोर्सला तर व्हॅलिडिटीशिवाय शिष्यवृत्ती मिळत नाही. मग त्या विद्यार्थ्याला पर्याय राहतो राजर्षी छत्रपती शाहू महाराज. STच्या विद्यार्थ्याला सुद्धा तीच पर्याय आहे. त्याच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तर, व्हॅलिडिटी असेल तर तो त्या प्रवर्गाचे लाभ घेतो. मग आता ह्या सगळ्याच्या योजना तुम्ही मराठा समाजाच्या नावावर खपवणार का? ते पुढे असं म्हणतात की चंद्रकांत दादा पाटलांच्या समितीनं अहवाल आणला आणि त्यात मराठा समाजाला 8.5% EWSचा लाभ मिळाला. EWS आरक्षण कुणी मागितलंच कुणी? EWS आरक्षणासाठी देशभरात कुठला सर्वे झाला? आणि मराठा समाज त्यांच्या हक्काचं आरक्षण मागतोय. उलट ते म्हणजे त्यांचं असंही म्हणणं आहे की जरांगे पाटलामुळे हे बंद झालं आहे. अशा प्रकारचं सुद्धा त्यांच्या बोलण्याचा कल दिसून येतोय. परंतु 10% जे SCBC मराठा समाजानं मागितलेलंच नव्हतं ते तुम्ही मराठा समाजावर थोपवलं आणि त्यामुळं मराठा समाजाचं राज्य पातळीवरती EWS बंद झालं. मग तुम्ही हे का म्हणताय? तुम्ही राज्य सरकारनं स्थापन केलेल्या निर्णयाला विरोध करताय. 26 जानेवारीला सगळे सोयऱ्याचा अध्यादेश काढला तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवर आक्षेप घेतला. अहो, तुम्ही त्यांच्याच मंत्रिमंडळातले मंत्री आहेत ना, म्हणजे थोडंसं बाळगायला पाहिजे काहीतरी, जनाची नाही मनाची तरी. आणि तुम्ही असं म्हणतात की शिंदे साहेब त्यावेळेस 27 जानेवारीला 24ला वाशीला जरांगे पाटलाचे ज्यावेळेस आंतरवली सराटी मुंबई लॉंग मार्च केला, तिथं सगळे सोयऱ्याचा अध्यादेशाचा ड्राफ्ट त्यांना दिला. तर त्यांनी सांगितलं होतं, भाषण केलं की मी मराठा समाजाला दिलेली शपथ आहे आरक्षणाची छत्रपती शिवरायांच्या समोर ती पूर्ण केली असं ते बोल. तर मग ते पुढं भुजबळ साहेब म्हणतात मग हा आयोग काय करतो? कोण? न्यायमूर्ती शुक्र आयोग. त्यामुळे बरं ते एवढ्यावर थांबत नाहीत. राज्य सरकारनं 10% जे मराठा आरक्षण मराठा समाजावर थोपवलेलं आहे ते मागितलेलं नाही. तर त्या संदर्भात ते टिकवण्यासाठी, कोर्टामध्ये टिकवण्यासाठी न्यायाधीशाची समिती स्थापन केली. न्यायमूर्ती भोसले साहेब, न्यायमूर्ती गायकवाड साहेब आणि न्यायमूर्ती शुक्रे साहेब यांच्या. ते म्हणतात 3 न्यायाधीश बसलेले, त्यांना 4,80,000 पगार. हे कुठं म्हणले? ते अहमदनगरच्या ओबीसी एल्गार परिषदेमध्ये. आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशापेक्षा चौपट. अहो, तुमचं सरकार, तुम्हीच मंत्री, तुम्हीच त्याच्यावर टीका कशी करणार हो साहेब? कुठल्या तोंडानं करणार? हाच मोठा प्रश्न आहे. तुम्हाला मान्य नसेल तर लाथ मारा आणि विरोधात उभा राहा. परंतु तुम्ही ते करत नाही. आणि नगरच्या सभेत सांगितलं मी तेव्हाच राजीनामा फेकलेला आहे. अहो, फेकलेला पण तो मंजूर झाला नाही ना. मग राजीनामा जोपर्यंत मंजूर होत नाही तुम्ही तोपर्यंत त्या पदावर आहेत. त्या पदाच्या सर्व जबाबदाऱ्या तुमच्यावर येतात, म्हणून तुम्ही ती जबाबदारी पाळली पाहिजे. मग ते पुढं असं म्हणतात की आयोगाला 360 कोटी रुपये खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी देण्यात आले का? 360 कोटी शुक्र आयोगाला दिले खोटा रेकॉर्ड तयार करण्यासाठी. अहो, तुम्ही असं कसं बोलू शकता? तो आयोग आहे. तुम्ही असं मंत्री म्हणून जबाबदारीनं बोललं पाहिजे. तुम्ही बोलूच शकता कसं? हाच सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्तानं समोर येतोय. राज्य सरकारनं
तहसील जरांगे पाटलाच्या आंदोलनाचे फलित म्हणून तहसीलदाराच्या अध्यक्षतेखाली वंशावळ समिती स्थापन केली. कुणबीच्या नोंदी सापडल्या, परंतु वंशावळ जुळत नाही. तहसीलदार, BDO, गटविकास अधिकारी अशी समिती, PI समिती त्या ठिकाणी स्थापन केली. तर त्यांनी त्या समितीवरच आक्षेप घेतला. मग तुम्ही सरकार म्हणून करताय काय? तुम्ही सरकारमध्ये बोला ना, ती समिती बंद करा. पण तुम्ही जाहीर सभेत येऊन लोकात काय बोलता? तुम्ही त्या मंत्रिमंडळ बैठकीत बोला ना त्यावर. तिथं बोलायचं नाही, तिथं तोंडावर कुलूप लावायचं आणि बाहेर येऊन भाषणं ठोकायची. हा कुठला न्याय हो साहेब? बरं, पण या ठिकाणी जरांगे पाटलाचं आंदोलन पीक पिरियडमध्ये असताना आणि वाशीला त्या ठिकाणी 25 जानेवारी 2024ला गेलं ते. आणि त्यावेळेस त्या ठिकाणी एक GR काढण्यात आला, मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत OBCच्या सवलती. त्यावर त्याने आक्षेप घेतला. आता यांना आक्षेप काय हो? जर काही मिळत असेल, मुळात या GRनं काहीच मिळत नाही, फक्त एक समाधानाची बाब आहे, परंतु यालाही आक्षेप घेतला. आणि पुढं असं म्हणतात की ओरिजिनल OBC विरुद्ध डुप्लिकेट कुणबी. अरे, डुप्लिकेट कुणबी म्हणजे हे बघा, जर डुप्लिकेट कुणबी असेल तर त्याला जेलमध्ये गेला पाहिजे, तो जेलमध्ये सडला पाहिजे. पण ज्याची नोंद 50 वर्ष, ज्याची नोंद 100 वर्ष जुनी आहे, 150 वर्ष जुनी आहे, 200 वर्ष जुनी आहे, त्याला जात सर्टिफिकेट मिळालं, त्याची व्हॅलिडिटी मिळाली, त्याला डुप्लिकेट कुणबी असं तुम्ही कोणत्या तोंडानं बोलता साहेब? हां. आणि ते एका ग्रामपंचायतीमध्ये ही निवडणूक लागली आणि गावकऱ्यांनी त्याला फाडलं. अहो, गावगाड्यामध्ये सगळे एकमेकांना एक चांगली वागणूक देतात. आणि मी अशा प्रकारचं त्यांनी त्या नाभिक समाजाला सांगितलं की कुठल्याही मराठा समाजाची हजामत करायची नाही आणि त्यांना आपापसात बहादूर द्या. आणि खालून घोषणा, थोड्या वेळानंतर खालून घोषणा येतात, कोण आला रे कोण आला. कुठल्या अहमदनगरच्या OBC एल्गार मेळावा तुम्ही परत ऐका, भुजबळ साहेबांचं YouTubeवर भाषण आहे, तुम्ही जरूर ऐका. आणि खालून येतं मराठ्यांचा बाप आला. हा जातीवाद नाही का? एक जण म्हणतोय कोण आला कोण आला, दुसरा म्हणतोय की मराठ्यांचा बाप आला. मग इथं कोणाचा इगो दुखावत नाही का? साधा सोपा सरळ प्रश्न आहे हो. आणि तुम्ही त्याला खत पाणी घालताय. तुम्ही राज्यभर फिरताय, मंत्री असून फिरताय. इथं शासनाच्या गाड्या तिथं तुम्ही वापरल्या मंत्री असताना, कुठल्या बैठकीच्या आणि कुठल्या निमित्तानं लावल्या, पत्रकार शोधून काढा हे एकदा. म्हणजे ही गंभीर घटना या ठिकाणी आहे. आणि अशा कित्येक तुम्हाला उदाहरणं सांगता येतील त्यांचे की न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीवर त्यांचा आक्षेप या ठिकाणी आहे. आता न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती कशी स्थापन, काय आहे? न्यायमूर्ती संदीप शिंदे समिती ही मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी आहे. आणि या कुणबी नोंदी शोधण्यासाठी ही समिती त्या ठिकाणी काम करते. तिला राज्य सरकारनं अतिशय चांगला प्रतिसाद दिला. जवळपास 1800 कक्ष तिच्या मदतीला वेगवेगळे अधिकारी, कर्मचारी सगळे कामाला लावले. आणि जुन्या नोंदी असतील तर शोधून काढा आणि त्यांना आरक्षण द्या. कारण जे 13 ऑक्टोबर 1967ला आरक्षण मिळालं त्यात 83 क्रमांकावर कुणबी आहे. आणि कुणबीची तत्सम जात म्हणून मराठा कुणबी आणि कुणबी मराठा यांना 1 जून 2004ला आरक्षण दिलेलं आहे. आणि जर हे आरक्षण या ठिकाणी 1 जून 2004ला मिळालेलं आहे, फक्त आता नोंदी शोधण्याचं काम करत आहे, तर त्यांनी सांगितलं शिंदे समितीवर तर प्रचंड आग पकड केली. तिच्या नोंदी आधी 400 होत्या, पण 800 झाल्या आणि 11,500 झाल्या. पहिल्याच वेळेस 11,500 झाल्या. जणू काही यांनी खिशातून काहीतरी काढून दिलेलं आहे असं बोलू राहिले साहेब. अहो, त्या नोंदी शासन दप्तरात आहेत, त्या कोणाच्या घरात सापडल्या नाही, त्या महसुली भागात आहेत, त्या ठिकाणी पोलीस स्टेशनच्या रेकॉर्डमध्ये आहेत, न्यायालयाच्या रेकॉर्डमध्ये आहेत, त्या रजिस्ट्री ऑफिसला आहेत, त्या शाळेमध्ये आहेत, त्या ग्रामपंचायतीमध्ये आहेत. आणि शासनाचे अधिकारी ते दप्तर सांभाळत आहेत. कलेक्टरच्या नेतृत्वाखाली हे सगळे रेकॉर्ड, वेगवेगळ्या स्वरूपाचे रेकॉर्ड हे जिल्ह्यामध्ये सांभाळलं जात आहे. त्यात ह्या नोंदी सापडल्या. तर त्यांनी सांगितलं की 26 नोव्हेंबर 2023ला हिंगोलीला त्यांनी OBC एल्गार परिषद या ठिकाणी घेतली आणि त्यात भाषण केलं की ती समिती आता बरखास्त झाली पाहिजे. कोणती? शिंदे समिती. शिंदे समितीला त्या ठिकाणी आरक्षण देण्याचे अधिकार नाहीत, ते आयोगाला आहेत. आयोग तो अभ्यास करतो आणि सरकारला शिफारस करतोय. फक्त ही नोंदी शोधण्याचं काम करत आहे. आणि दुसरी गोष्ट असं आहे की ती सरकारनं स्थापन केली आहे, GR काढलेला आहे आणि ती काम करत आहे.
तिला चॅलेंजही कोर्टात झालं. नागपूरच्या खंडपीठामध्ये त्याला चॅलेंज देण्यात आलं, शिंदे समिती बरखास्त करा म्हणून. परंतु न्यायालयानं निर्वाळा दिला, न्यायालयानं निकाल दिला की ती वैधानिक आहे, ती कायदेशीर आहे. मग आता न्यायालय सांगते, मग तुम्ही त्यापेक्षा मोठे आहेत का? हाही मोठा या प्रश्न निमित्तानं समोर येतोय. बरं, आता पुढं काय म्हणतात ते हिंगोलीच्या 26 नोव्हेंबर 2023च्या एल्गार सभेमध्ये म्हणतात की समिती बरखास्त करा, 2 महिन्यात दिलेले प्रमाणपत्र रद्द करा. आता हा कुठला न्याय आहे? आणि आता तर त्याला म्हणाले ही डुप्लिकेट कुणबी आहे. आता त्या लक्ष्मण हाके नावाच्या बोगस प्राध्यापक असं म्हणतोय की आता स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका ह्या खऱ्या ओबीसी विरुद्ध डुप्लिकेट ओबीसी होणार आहेत. आम्ही खऱ्या ओबीसीला आम्ही या ठिकाणी आवाहन करतो आणि राजकीय पक्षांना आवाहन करतो की खऱ्या ओबीसीला. खरे खोरे तुम्ही कोण ठरविणार आहेत? खोटे असले तर न्यायालयात जा ना. साधा सरळ प्रश्न आहे. पण तुम्ही अपभ्रंश गैरसमज का पसरता? चुकीचं वातावरण समाजात का निर्माण करता? गावागावात तणाव निर्माण होईल असं स्टेटमेंट का करता? आणि मंत्री असं स्टेटमेंट करतोय, ही किती गंभीर घटना या ठिकाणी आहे. बरं, पुढं ते असं म्हणतात की 2 महिन्यात दिलेले प्रमाणपत्र रद्द करा. कधी? 26 नोव्हेंबर 2023ला हिंगोलीला म्हणतात. साहेबाचा दौरा असतो 27 नोव्हेंबरला पुण्यामध्ये ते पत्रकार परिषद घेतात आणि काय सांगतात? समितीचं काम संपले आहे, ती बरखास्त करा. साहेब सरकार आहेत का स्वतः? साहेब हुकुमशाह आहेत का? काय आहेत साहेब? साहेब एक मंत्री आहेत. आणि हा कॅबिनेटचा डिसिजन एकटा मंत्री पत्रकार परिषदेमध्ये सांगू शकतो का? हे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्राला शोभत का? आणि पुन्हा म्हणतात की गावागावात तणाव निर्माण झाले. पण तुमचे हे स्टेटमेंट तपासा नाही का? हे तुम्ही का आणि अख्ख्या गावात या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपाच्या ह्या कुणबी नोंदी वेगवेगळ्या स्वरूपाच्या यावरून त्यांचा आक्षेप आहे. मुळामध्ये या ठिकाणी भुजबळ साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची सदिच्छा आहे. जरूर ते झाले पाहिजेत. इतकंच नाही तर देशाचे ते पंतप्रधान झाले पाहिजेत, त्यांना सदिच्छा आहेत. मात्र त्यांनी मराठा द्वेषाचं राजकारण या ठिकाणी थांबवलं पाहिजे. आपण 50 वर्ष सार्वजनिक जीवनात इतकी अत्यंत महत्त्वाची पदं सांभाळली साहेबांना. कुठलं पद सांभाळलं नाही? त्यांनी महसूल मंत्रीपद सांभाळलं, गृहमंत्रीपद सांभाळलं, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रीपद सांभाळलं, त्यांनी उपमुख्यमंत्रीपद सांभाळलं, त्यांनी पक्षाचं प्रदेशाध्यक्षपद सांभाळलं. शासनात त्यांनी वेगवेगळ्या स्वरूपाची पदं सांभाळली, मुंबईचं पद सांभाळलं. आणि अशा माणसानं मोठं व्हावं, लहान होऊ नये हो. आणि काही चुकीचे लोक सोबत घेऊन असं वेगवेगळ्या स्वरूपाचं या ठिकाणी तणाव होईल असं वातावरण निर्माण करू नये. आणि या सगळ्या बोधावरून जरांगे पाटलानं कधीही कुठल्या जातीचं नाव घेतलं असेल तर तुम्ही परत एकदा इथं कमेंट करा की ह्या तारखेला या ठिकाणी त्यांनी अशा प्रकारचं स्टेटमेंट केलेलं आहे. कधीही त्यांनी स्टेटमेंट केलेलं नाही, माझ्या बघण्यात नाही, ऐकण्यातसुद्धा नाही. दुसरी गोष्ट, त्यांनी नेते सगळे जोडले, सगळ्या जाती धर्माचे जोडले, त्यांनी कुणालाही सोडलं नाही. तर मग यांचे खरकटे तसेच म्हणून त्यांनी बोलले, त्यात चुकीचं काय आहे? जर आंतरवाली सराटीमध्ये ती काय 200 एकरवर असेल, 400 एकर 500 एकरवर महासभा झाली तर भुजबळ साहेबाचं 2 दिवस अगोदर स्टेटमेंट येतं की 10 रुपये देत नाहीत, मग इथं 7 कोटी कोणी दिले? कशाला 7 कोटी लागले? कशाला लागले? स्वतः दलित बांधवांनी, ओबीसी बांधवांनी, धनगर बांधवांनी, मराठा बांधवांनी स्वतःची पिकं काढून घेतली. आजूबाजूचे ट्रॅक्टरवाले, JCBवाले आले, त्यांनी जमीन लेवल केला. फोपाट्यात लोक बसले, फक्त एकच स्टेज होतं आणि तिथं फोकस लावलेले होते. संपला विषय तिथला. काय खर्च झाला तिथं? आणि एका बांधवानं पुण्याच्या 200 लाऊडस्पीकरची सोय केली. छत्रपती संभाजीनगरच्या एका बांधवानं त्या ठिकाणी मंडपाची सोय केली. तेवढा छोटा जो स्टेज आहे तेवढीच, एवढाच तिथं खर्च आला. बरं, बाकीचे वाहनं ज्याच्या त्याच्या वाहनानं लोक आले. कोणी कारनं आलं, कोणी टेम्पोनं आलं, कोणी ट्रकनं आलं, कोणी ट्रॅक्टरनं आलं, कोणी रिक्षानं आलं, कोणी मोटरसायकलवर आलं, ज्याच्या त्याच्या आलं. जरांगे पाटलाची स्वतःचीच पंचायत केलं, त्यांना कोण पैसे देईल आणि कोण आणेल? आणि पुढचं आणखी एक टीका केली जाते की त्यांनी आघाडीचा प्रचार केला लोकसभेला निवडणुकीमध्ये आणि आघाडीचे लोक निवडून आले. इथं आणखी तुम्हाला एक नम्र आवाहन आहे, जर जरांगे पाटलाच्या तोंडून एकही वाक्य आलेलं असेल, तुम्ही या तारखेला इतक्या वाजता इथं जरांगे पाटील असं बोलले एवढं तुम्ही कमेंटमध्ये जरूर व्यक्त व्हा. आपण
ते जरांगे पाटलापर्यंत पोचू, परंतु गावागावात तणाव कोण निर्माण करतंय हे विचार केला पाहिजे. आणि हा सरकार पुरस्कृत आहे का असंही म्हणायला काय हरकत नाही, कारण सरकारचा मंत्री चेक करतोय ना, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे. म्हणून मायबाप सरकारनं हे सगळं थांबवलं पाहिजे. आणि राज्यामध्ये आजही गुण्यागोविंदाचं वातावरण आहे. मराठा बांधव, वंजारी बांधव एकमेकाचे बैल वापर, याचा एक बैल आहे त्याचा एक बैल आहे, दोघं मिळून नाव थांबतात तिथं. धनगर बांधव आहे, मराठा बांधव आहे, याचा एक बैल आहे त्याचा एक बैल आहे, किंवा हेच याचं 50 पेट्रोल टाकतो, ते दोघं मिळून एखाद्या लग्नाला जातात. एखाद्याच्या विहिरीची मोटर काढायची तर आणखी माळी बांधव त्याला सहकार्य करतोय, मराठा बांधव माळी बांधवाला सहकार्य करतोय. सगळे गुण्यागोविंदाना, लोहार असेल, सुतार असेल, चांबार असेल, कुंभार असेल, सगळे गुण्यागोविंदाना कुठंही काहीही फरक पडला नाही. फरक फक्त मीडियावर पडला आहे, फरक फक्त हे राज्यकर्ते करत आहेत. म्हणून सामान्य लोकांना नम्र आवाहन आहे, ही आरक्षणाची लढाई ही वेगळ्या बाजूची आहे. कुठंही कुठल्याही प्रकारचा सामाजिक द्वेष या ठिकाणी पसरू नये. कुठलाही नेता काही बोलत असेल तर ते ऐकू नये. हीच शिवशाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्राला या ठिकाणी शोभनीय गोष्ट राहील.